विधान परिषद आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथील नवीन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी करत काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। विधान परिषद आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथील नवीन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी कामाची प्रगती जाणून घेत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना बांधकाम लवकर पूर्ण करण्याच्या तसेच कामाचा दर्जा उच्च प्रतीचा राखण्याच्या सूचना दिल्या। या पाहणीवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य उपस्थित होते। बार्शी, माडा आणि करमाळा या ठिकाणच्या सर्व बंधू भगिनींची नागरिकांची इच्छा होती की एक बार्शीमध्ये सेशन कोर्ट या ठिकाणी यावं। त्या दृष्टिकोनातून ह्याची फार जुनी मंजुरी आहे, परंतु ह्याचा पाठपुरावा होत नव्हता। परंतु 2022-23च्या दरम्यान या कामाला गती आली आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनातून, शिंदे साहेबांच्या सहकार्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 76 कोटी रुपये आपल्या या कोर्ट बिल्डिंग करता मंजूर झाले, जी +4 अशी बिल्डिंग आहे। या ठिकाणी 17 कोर्ट हॉल आहे आणि पार्किंग ही जवळपास 35,000 स्क्वेअर फूटची पार्किंग आहे। या ठिकाणी क्वार्टर्स आहेत, राहण्याकरता सगळ्यांना एक चांगले सुखसुविध, जवळपास 12.5 एकरचा हा एरिया आहे। या ठिकाणी सुंदर अशी झाडी वगैरे वनराईट टाईप आपण या ठिकाणी करतोय। हा जो काही सगळ्यांची अपेक्षा होती की आता कोर्ट 5 वर्ष होणार नाही, तसं काय होणार नाही। माझ्या माहितीप्रमाणे 1 ते 1.5 वर्षाच्या आत कसल्याही परिस्थितीमध्ये आपलं कोर्ट या ठिकाणी चालू होईल। या दृष्टिकोनातून दर महिना 15 दिवसातनं आढावा बैठका होणारच। आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की कामाचा पाठपुरावा किंवा कसा असतो, त्यामुळं या पाठपुराव्यामुळं ही सुद्धा बिल्डिंग तातडीने या ठिकाणी सुसज्ज अशी झालेली या ठिकाणी दिसत। न्यायालयाची नवीन इमारत वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावी यावर आमदार राऊत यांनी भर दिला।